विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे, ज्यात आपण महत्त्वाचा थेरम पाहिला होता, तो म्हणजे बीपीटी. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत. ज्या प्रकारे तुम्ही कॉन्ग्रुएन्सी शिकत होतात, कॉन्ग्रुएन्सी शिकत असताना त्या ठिकाणी टेस्ट होत्या. कॉन्ग्रुएंट दोन अँगल किंवा दोन साईड दाखवायचे असतील तर त्यासाठीच्या आपल्या कंडिशन्स होत्या आणि त्यावरून दोन ट्रायंगल जे आहे ते दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएन्स दाखवत होतो. त्या टेस्ट आपण वापरलेल्या होत्या, त्या टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्सी होत्या. म्हणजेच ए टेस्ट, एस टेस्ट, एस टेस्ट या प्रकारच्या टेस्ट आपण कॉन्ग्रुएन्सीच्या पाहिल्या होत्या. सिमिलरली त्याच प्रकारे आपण सिमिलॅरिटीमध्ये सुद्धा टेस्ट पाहणार आहोत, म्हणजे टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज. इथे फक्त आता काय असणार आहे, इथे आपला अँगल तर कॉन्स्टंट आहेच, अँगल आपला त्या ठिकाणी लागणारच आहे, परंतु बाजूंसंदर्भात तिथे आपण कॉन्ग्रुएंट दाखवत होतो, इथे आपल्याला प्रोपोर्शनल दाखवावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला एवढं माहिती आहे की दोन ट्रायंगल जे आहेत ते जर सिमिलर असतील, म्हणजे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल हे जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. समजा हा ABC, हा PQR असे दोन ट्रायंगल असतील तर अँगल A कॉन्ग्रुअन्स अँगल P असेल. त्यानंतर अँगल B हा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे तो इकडे अँगल Q हा कॉन्ग्रुएंट असेल. त्यानंतर हा अँगल C जो आहे हा अँगल R सोबत जो आहे तो कॉन्ग्रुएंट असेल. आणि सोबतच जर हे सिमिलर आहेतच तर याचा अर्थ असा होतो की त्यांच्या साईड ज्या आहेत AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या प्रोपोर्शनल असतात. अशा टोटल आपण दोन कंडिशन बघा, ह्या अँगल संदर्भातली एक आणि साईड संदर्भातली एक कंडिशन जी आहे ती जर प्रूव्ह दोघींपैकी एक जरी झाली किंवा दोघींमधले काही कंडिशन जरी प्रूव्ह झाल्या तरी पण आपण हे दोघी ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत असं आपण म्हणतो. ABC सिमिलर ट्रायंगल PQR या प्रकारे. मग हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याकडे काही टेस्ट आहेत, ज्या ठिकाणी या सगळ्याच्या सगळ्या कंडिशन न दाखवता त्यातल्या काही कंडिशन जरी आपण प्रूव्ह करून दाखवल्या तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की ते दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत. मग त्या टेस्टच आपल्याला बघायच्या आहेत. त्यातली पहिली टेस्ट आहे बघा AAA टेस्ट. हिला जरी आपण AAA टेस्ट नाव दिलेलं असलं तरी हिला आपण AA टेस्ट सुद्धा म्हणू शकतो, कारण दोन अँगल दाखवले तरी सफिशियंट असतील. म्हणजे काय दाखवायचं आहे आपल्याला, कुठलेही दोन ट्रायंगल दिलेले आहेत त्यातले दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल, हा B इकडे Q आहे, इकडे A, इकडे P आहे, इकडे C, इकडे R आहे, हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल आणि अँगल म्हणजेच AAA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच प्रकारे पुढची टेस्ट आहे SAS टेस्ट. S फॉर साईड, A फॉर अँगल, S फॉर साईड यानुसार कुठलेही दोन ट्रायंगल जे आहेत ते त्यांचे जर आपल्याला करस्पॉन्डिंग साईडचा जो रेशो आहे ते जर प्रोपोर्शनल असतील, इक्वल असतील, म्हणजेच हा रेशो जर इक्वल असेल त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा, म्हणजे इकडे LM, इकडे XY, इकडे MN आणि इकडे YZ हे जर इक्वल असतील म्हणजेच S या ठिकाणी झाला. आणि जर समजा त्यांच्यातलाच अँगल ह्या दोन साईड करस्पॉन्डिंग होत्या, त्यांच्यामधला जो अँगल आहे तो जर अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर त्यावेळेला ते आपण म्हणू शकतो की बाय SAS टेस्ट, साईड अँगल साईड टेस्टनुसार ट्रायंगल LMN सिमिलर आहे ट्रायंगल XYZ असं आपल्याला म्हणता येईल. ही टेस्ट आहे SAS टेस्ट. त्यानंतर SSS टेस्ट आहे. तर ह्या टेस्टमध्ये काय असणार आहे की त्याच्या करस्पॉन्डिंग साईड जे आहे, जसं PQ आहे, इकडे XY आहे, ही त्याची करस्पॉन्डिंग साईड झाली. त्यानंतर QR आहे, YZ हा यांचा रेशो इथे झाला. नंतर PR आणि XZ हा इकडे यांचा रेशो झाला. रेशो म्हणजेच काय, आपण काय करतोय 2/4 करस्पॉन्डिंग साईड्स. नंतर इकडे QR आणि YZ म्हणजेच 4/8 आणि इकडे 3/6 म्हणजे या प्रकारचा रेशो येतो बघा. जर आपण इथे डिवाइड केलं तर प्रत्येक ठिकाणी आन्सर जे आहे तुम्हाला 1/2 मिळतं आहे. 1/2 म्हणजे हा रेशो इक्वल मिळाला. म्हणजे अशा वेळेला आपण म्हणू शकतो बाय SSS टेस्ट ट्रायंगल PQR सिमिलर आहे ट्रायंगल XYZ सोबत, हा त्याचा मिनिंग होतो आहे. इथे आपण साईड आणि अँगल यांचा वापर करून जे आहे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवू शकतो. आता यापुढे आपल्याला बघायचं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर झालेत, त्यांच्या काही कंडिशन्स आहेत, जसं की प्रॉपर्टीज आपण बघूयात. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल सिमिलर तर ते रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी होल्ड करतं, सिमेट्री होल्ड करतं की ट्रान्झिटिव्हिटी होल्ड करतं, ह्या होल्ड करतात की नाही आपल्याला बघायचंय. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की कुठलाही ट्रायंगल हा
आपल्या स्वतःसोबत जो आहे तो सिमिलर असणार आहे. त्याच प्रॉपर्टीला म्हणतो आपण रिफ्लेक्सिव्हिटी. त्यानंतर सिमेट्री म्हणजे काय, जर समजा एक ट्रायंगल हा इतर दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे तर याचा सरळ मिनिंग असा होतो की तो ट्रायंगल जो आहे दुसरा ट्रायंगल सुद्धा पहिल्या ट्रायंगल सोबत सिमिलर असेल. या प्रॉपर्टीला आपण म्हणतो सिमेट्री. त्यानंतर ट्रान्झिटिव्हिटीचा अर्थ असा होतो की समजा त्या ठिकाणी तीन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQR सोबत आणि ट्रायंगल PQR सिमिलर आहे तिसऱ्या ट्रायंगल LMN सोबत. तर याचा काय मिनिंग होतोय की हा पहिला ट्रायंगल जो आहे तो तिसऱ्या ट्रायंगल सोबत सुद्धा सिमिलर असणार आहे, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून ट्रायंगल ABC हा ट्रायंगल LMN सोबत सुद्धा सिमिलर असेल. म्हणजे पहिला दुसऱ्या सोबत, दुसरा तिसऱ्या सोबत, तर पहिला जो आहे तो तिसऱ्या सोबत सिमिलर असेल. ही जी प्रॉपर्टी आहे ती आहे आपली ट्रान्झिटिव्हिटी. अशा ह्या तीन प्रॉपर्टीज होल्ड करतं सिमिलॅरिटी. म्हणजे याचा अर्थ आपण कुठलेही दोन ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर असतात असं म्हणू शकतो. पहिला ट्रायंगल दुसऱ्यासोबत सिमिलर आहे तर दुसरा ट्रायंगल पहिल्यासोबत सिमिलर आहे हे म्हणू शकतो. आणि पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे, तर पहिला ट्रायंगल जो आहे तो तिसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर आहे हेही आपण म्हणू शकतो. यानंतर आपण या पूर्ण टॉपिकवर आधारित जी आहे ती प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत. चला तर बघूयात क्वेश्चन नंबर 1. या प्रकारची फिगर दिलेली आहे. इन द फिगर अँगल ABC 75 डिग्री दिला म्हणजे हा अँगल दिला आहे. अँगल EDC 75 म्हणजे हा अँगल 75 डिग्री दिला आहे. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर. कोणते दोन ट्रायंगल यात सिमिलर बनतायत ते आपल्याला शोधायचं आहे. अँड ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. तर कोणत्या सोबत ते होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. अतिशय इझी आहे. एक लक्षात ठेवा फक्त अशा वेळेला ज्या वेळेला जो डायरेक्ट दिसतोय सिमिलर तो आपण डायरेक्ट आधी ट्रायंगलचा लिहित असताना इथे B ने सुरुवात करूयात. म्हणजे BCA हा ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल जो आहे त्यामध्ये आपण बघा इथे D आहे दिलेला, तर इथे D ने सुरुवात होईल म्हणजे ट्रायंगल D आणि C कॉमन आहे बघा त्यांचा, C दोघींमध्ये कॉमन दिसतोय म्हणजे DCE असे दोन ट्रायंगल असतील. त्यातला आपला पहिला अँगल डायरेक्ट दिसतोय त्याने दिलेलाच आहे की अँगल CDE हा बघा हा अँगल आणि अँगल ABC हे दोघी अँगल जे आहेत ते सिमिलर येतील कारण दोघींची अँगलची मेजरमेंट दिलेली आहे 75 डिग्री हे दिलेलं आहे. म्हणून यावरून आपण म्हणू शकतो की अँगल CDE कॉन्ग्रुएंट अँगल ABC. यात हे आपलं डायरेक्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर आणखी एक अँगल दिसतोय बघा अँगल ACB आणि इकडचा अँगल जो आहे DCE म्हणजे हा दोघींमध्ये हा अँगल कॉमन दिसतोय बघा. इथे पण आहे या मोठ्या ट्रायंगलचा पण आणि छोट्या ट्रायंगलला पण आहे म्हणून हा आपल्याला कॉमन अँगल मिळतोय. आणि जर हा कॉमन अँगल आहे ते दोघे अँगल जर समजा इक्वल आले तिसरा अँगल ऑटोमॅटिक इक्वल येणारच आहे म्हणजेच कॉन्ग्रुएंट येणारच आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट म्हणू शकतो बाय विच टेस्ट, बाय AA टेस्ट आपण म्हणू शकतो की ट्रायंगल BCA सिमिलर ट्रायंगल आणि हे आपलं 1-to-1 करस्पॉन्डन्स जे आहे ते असं असणार आहे BCA 1-to-1 करस्पॉन्डन्स DC ट्रायंगल DCE या प्रकारे आपण म्हणू शकतो डायरेक्टली. नेक्स्ट क्वेश्चन 2 बघा, हे इझी होतं. क्वेश्चन 2 बघा काय आहे. आर द ट्रायंगल्स इन फॉलोइंग फिगर सिमिलर इफ येस बाय विच टेस्ट. यातही बघा सिमिलर आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे आणि जर सिमिलर असतील तर कुठली टेस्ट वापरून सिमिलर होत आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. एक्झॅक्टली सेम वेनेच जायचं काही ते आपल्याला फक्त आपल्याकडे 3 टेस्ट आहेत त्या 3 टेस्टच्या बाहेर आपल्याला जायची गरज नाही. तर त्यानुसार आपण एक टेस्ट चेक करायची आणि इथे जर साईड्स दिलेल्या आहेत तर साईडशी निगडीत ती टेस्ट असणार आहे. मग आपण काय करणार इथे आता हा ट्रायंगल आपला PQR आहे म्हणजे ट्रायंगल PQR आणि 1-to-1 करस्पॉन्डन्स त्याचा असणार आहे ट्रायंगल LMN सोबत. म्हणून आपण काय करणार सुरुवातीला इथे PQ अपॉन याचा करस्पॉन्डिंग साइड LM घेऊयात इक्वल टू PQ आहे 6 हा आहे 3 म्हणजे हा डिवाइड झाला 3×2=1 यानुसार से दिस फर्स्ट. त्यानंतर पुढची साइड घेऊयात बघा आता करस्पॉन्डिंग साइड जी आहे ती QR आणि इकडची साइड असणार आहे MN. इथे हा 8 दिला आहे हा डिवाइड बाय 4 हा सुद्धा तुम्हाला 1/1 मिळणार आहे से दिस
सेकंड. त्यानंतर पुढची साईड आहे PR डिवाइड बाय LN आणि हे असणार आहे PR जो आहे तो 10 आहे आणि LN जो आहे तो 5. हे सुद्धा आपल्याला 5 to 10 म्हणजेच रेशो जो आहे तो तिघींचा इक्वल मिळाला. म्हणजेच काय झालं, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपण असं म्हणू शकतो की तिघी रेशो जे आहेत म्हणजेच PQ अपॉन LM यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स QR अपॉन MN करस्पॉन्डिंग साईड इक्वल टू PR अपॉन LN हे तिघी इक्वल आहेत. आणि ही टेस्ट आपण शिकलो आता, जर साईडचे रेशो इक्वल असतील तर बाय विच टेस्ट, बाय SSS टेस्ट आपण म्हणू शकतो की ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN अशा प्रकारे जे आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ॲज शोन इन फिगर, 2 poles of height 8 am and 8 meter and 4 meter are perpendicular to the ground if the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time. हा स्मॉल पोल आहे, हा बिग पोल आहे, याची 4 मीटर याची 8 मीटर अशी लांबी दिली आहे आणि याची शॅडो जी आहे ती इकडे पडते आहे, ती 6 मीटरपर्यंत जाते. याची शॅडो आपल्याला काढायला लावलेली आहे मोठ्या पोलची. म्हणजे शॅडो ती एकाच अँगलमध्ये असणार आहे. म्हणजेच द शॅडो ऑफ बोथ पोल्स PR and AC are at same length, same वे किंवा सेम लाईन होते असणार आहे ते, कारण एक्झॅक्टली सेम सावली एका साईडला असेलच जर इकडनं सनलाईट येतोय तर. त्यामुळे काय होणार आहे की हे दोघी ट्रायंगल जे बनत आहेत ते दोघी ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असणारच आहे पोल त्या ठिकाणी असल्यामुळे आणि वरून ते एकमेकांसोबत सिमिलर पण असणार आहे. देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर असले तर त्यांच्या साईड जे आहेत त्या प्रोपोर्शनल असतात. आपण हे पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हवे असलेला साईड घ्या बघा, PR आणि QR आहे, AC आणि BC आहे. मग आपण आता इथे घेऊयात PR अपॉन तिघी साईड प्रोपोर्शनल असतात, परंतु आपण कुठल्याही दोन याकरता घेतोय कारण आपल्याला फक्त एकची व्हॅल्यू काढायची आणि आपल्याला इतर 3 साईड दिलेल्या आहेत. मग PR अपॉन AC इज इक्वल टू इकडे दुसरा येणार QR अपॉन BC, QR अपॉन BC. त्यापैकी हे दिलेले आहेत आपल्याला बघा. साईड PR आहे आपल्याकडे, PR आहे 4, AC आपल्याकडे आहे 8, QR जो आहे तो आहे 6 आणि हा X दिला आहे. याला सिम्प्लिफाय करतो, याला तिकडे तिकडे नियंत्रण केली किंवा इथे बघा जातोय 4 2 8 1/2 आणि 6 2 12 होतील आणि हा X इकडे त्यांना याला मल्टिप्लाय होईल. X इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 2, सो X इज इक्वल टू 12 मीटर. फायनली द shadow of bigger pole is of 12 मीटर. ती 12 मीटरची असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC, AP परपेंडिक्युलर टू BC, BQ परपेंडिक्युलर टू AC हे दिलंय बघा. AP BC ला परपेंडिक्युलर आहे, BQ AC ला परपेंडिक्युलर आहे आणि हे कोलिनियर आहेत BPC AQC. देन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. अतिशय सोपं आहे. इथे पण तेच करायचं आहे आपल्याला. टेस्ट आपल्याला अप्लाय करायचे आहेत. सुरुवातीला जे दिलेले ट्रायंगल आहेत ते दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. हे आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे. काय करणार आपण सुरुवातीला, हा जो अँगल दिसतोय दोघींचा, कोणता अँगल आहे बघा, तो PQ. हे दोघे अँगल म्हणजे CPA आणि अँगल PQC किंवा CQB त्याला म्हटलं तरी हरकत नाही. Q फक्त मिडलला आला पाहिजे, P मिडलला आला पाहिजे. आणि हे दिलेले आहेत इच ऑफ राईट अँगल म्हणजेच 90 डिग्री आहेत म्हणून. आणि आणखी एक अँगल दिसतोय बघा, हा अँगल दोघी ट्रायंगल मध्ये आहे, याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे, म्हणजे तो कॉमन अँगल आहे. कुठला अँगल येतो त्याला आपण डायरेक्ट अँगल C आणि कॉन्ग्रुएंट अँगल C म्हणू शकतो, पण आपल्याला आता दोघे ट्रायंगल वेगवेगळे दाखवायचे आहेत. तर CPA मधला तो अँगल काय असणार आहे, CPA मध्ये तो ACP आणि इकडे ह्या ट्रायंगल मध्ये तो काय असणार आहे BCQ, म्हणजे अँगल BCQ.
इथे का असेल, हे दोघे सिमिलर कॉन्ग्रुएंट, कारण ते कॉमन अँगल आहेत. म्हणून आपण टेस्ट वापरू शकतो, अँगल अँगल म्हणजेच बाय ए टेस्ट, अँगल अँगल टेस्ट. काय म्हणता येईल, हे दोघी ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे की त्या प्रोपोर्शनल असतात. त्यामुळे आता काय होईल बघा, इथे आता इथे आपल्याला हव्या असलेल्या बघा साईड कुठल्या आहेत, AP आहे, BQ आहे, BC आहे, आणि आपल्याला AC काढायची म्हणजे चारही साईड इन्क्लूड होतील. आता इकडे AP ने सुरुवात करूयात आपण, AP आपण इकडचा BQ, AP BQ, त्यानंतर इक्वल टू इकडचा बघा आता ते BC, आपल्याला AC काढायचा आहे बघा, हा AC जो आहे इथे फाइंड करायचा आहे, आणि इकडचा त्यावेळेला काय असणार आहे BC, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता हे साईडच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, 7 AP 7 दिलाय, BQ 8 दिलाय, AC आपल्याकडे नाही आहे तो फाइंड करायचा आहे, आणि BC दिलेला आहे 12. याला सिम्प्लिफाय करूयात. देअरफॉर AC इज इक्वल टू, AC त्याच जागेवरती याला इकडे पाठवतोय म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय 7/8 झाला. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर इक्वल टू आपल्याला काय मिळतंय बघा, 4 2 जार 8, 4 3 जार 12, 3 7 जार 21 डिवाइड बाय 2, 2 ने डिवाइड केलं तर हे येत आहे 10.5. म्हणजेच तुम्हाला AC जो आहे तो फायनली मिळालेला आहे 10.5, आणि हे आपल्याला फाइंड करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. गिवन इन ट्रॅपेझियम PQRS, हा ट्रॅपेझियम दिलेला आहे PQRS, साइड PQ पॅरलल SR, PQ SR ला पॅरलल आहे, AR दिलेला आहे 5 AP, AS दिला आहे 5 AQ, देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 PQ. एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचं ज्यावेळेला आपल्याला साईड संदर्भात काहीतरी इक्वेलिटीज दिलेल्या असतात ना, तर 100% इथे आपल्याला रेशोची गरज असते, आणि रेशोचा संबंध आला म्हणजे आपले दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणे गरजेचे असतात. आता दोन ट्रायंगल कोणते घ्यायचे, तर त्यात साईड बघा काय दिसते, SR दिसते, SR ही साईड आहे, आणि PQ म्हणजे या दोन साईड येणारा दोन ट्रायंगल जे आहेत इन्क्लूड होतील असे हे दोन ट्रायंगल दिसत आहेत. त्याच्यामध्ये PQ साईड आणि SR इन्क्लूड होतील असे हे दोन ट्रायंगल आहेत. आता या दोन ट्रायंगलला आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा. पहिलं तर सुरुवातीला घेऊयात ते ट्रायंगल कन्सिडर करूयात इन, किंवा डायरेक्ट बघा, आता इथे PQ पॅरलल आहे, जी साईड PQ पॅरलल साईड SR. आता असं का करतोय आपण, कारण आपल्याला हे दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे बघा इथे, म्हणजे हा एक अँगल आपण कुठला तरी हा अँगल किंवा हा अँगल याच्यासोबत जर कॉन्ग्रुएंट येऊन गेला तर एक अँगल ऑलरेडी व्हर्टिकली ऑपोजिट आहेच, त्यामुळे ते पण तिथे येणार आहे. तर आपण थोडं पटापट घेऊयात, हे पण इझीच आहे. तर अँड एक ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी तयार झाली बघा, अँड QS इज अ ट्रान्सव्हर्सल. जर ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होईल, हा या ठिकाणी Z तयार होतो, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जो आहे तो सारखा असणार आहे. म्हणजे कोणता कोणता बघा, अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल, इकडचा आपण PQS घेतला, इकडचा RSQ हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील, बिकॉज अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर यांचं नाव बदलता येईल बघा आपल्याला, कारण आपल्याला ट्रायंगलशी निगडीत पाहिजेत. म्हणजे हा PQA याला करूयात PQA कॉन्ग्रुएंट, आणि हा RSA करूयात RSA. से दिस फर्स्ट. आपण फक्त नाव चेंज केलंय. कसं नाव, का नाव चेंज करू शकतो आपण, कारण ते कोलिनियर आहेत. म्हणजे P'(A')R आहे आणि S'(A')Q आहे म्हणून. आता इथे इन ट्रायंगल, जे ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट सिमिलर दाखवायचे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर APQ अँड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोणता आहे बघा, APQ इकडचा, तर इकडचा कोणता येईल ASR. 1-to-1 करस्पॉन्डन्स आला पाहिजे, लक्षात घ्या. जर इथे Q इकडे आहे, लास्टला आहे Q, तर इथे हा S पण लास्टला आला पाहिजे, म्हणजेच ARS हा तो ट्रायंगल बनतोय. आता या दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर झाले. कशावरून, कारण आपल्याकडे हा अँगल जो आहे PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA आहेच, हे फ्रॉम फर्स्ट. आणि दुसरी गोष्ट जी आहे, दुसरा एक अँगल जो आहे तो पण आपल्याला मिळालेला आहे. दुसरा कुठला अँगल आहे, हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे बघा, PAQ कॉन्ग्रुएंट अँगल SAR.
हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे, म्हणून आपण कोणती टेस्ट अप्लाय करू शकतो? बाय ए टेस्ट. आपण म्हणू शकतो की ट्रायंगल, हे जे दोन ट्रायंगल आपण लिहिले आहेत, ट्रायंगल APQ सिमिलर ट्रायंगल ARS, हे 1-to-1 करस्पॉन्डन्स फार इम्पॉर्टंट असतं मित्रांनो, त्याच्यावरती लक्ष द्यायचं. आता इथे बघा, जर दोन ट्रायंगल सिमिलर असले तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड जे आहेत त्या प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जर आपल्याला लागणारा SRPQ लागतोय, म्हणजे सगळे लागतात आपल्याला जवळजवळ, तर त्याच्यापैकी आपण इम्पॉर्टन्स जे आहेत ना शक्यतो त्याला द्यायचं की जे आपल्याला लागतं आहे. तर AP समजा AP अपॉन इकडचा AR इज इक्वल टू AQ अपॉन AS आणि इकडे PQ अपॉन RS, हे त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. याला रिझन काय येईल? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या प्रोपोर्शनल असतात म्हणून. आता इथे आपल्याकडे काही दिलेलं आहे बघा, AR दिला आहे 5AP, AP अपॉन 5AR लिहिता येईल बघा, 5AP इक्वल टू आपल्याला रेशो SR आणि PQ पाहिजे, म्हणजे हा SR आणि PQ आहे बघा, मग तोच फक्त मी इथे लिहितोय, त्याला SR करून देतो, RS किंवा SR सेम आहे. आणि हा AP कॅन्सल झाला. हे कुठून आणलं? कारण आपल्याकडे डायरेक्ट दिलेला आहे AR इज इक्वल टू 5AP, एकच लागतोय आपल्याला दोघींपैकी. डायरेक्ट तुमचा आन्सर इथे निघताय. PQ अपॉन SR इज इक्वल टू 1/5 मिळाला. हा 5 इकडे आणा, हा तिकडे पाठवा, म्हणजे SR मल्टिप्लाय बाय 1 SR आणि 5 मल्टिप्लाय PQ 5Q होईल, 5PQ होईल. म्हणजेच हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इन ट्रॅपेझियम ABCD, बघा फिगर एक्झॅक्टली सेम फिफ्थ सारखी दिसते, म्हणजे एक्झॅक्टली फिफ्थ सारखंच सॉल्व्ह करायचं आहे. एक फॉर्मॅलिटी म्हणून घेतोय कारण हे तुम्हाला जमू शकतंय. एक्झॅक्टली सेम जायचंय, फक्त इथे साईडची लेंथ दिलेली एवढाच फक्त फरक आहे, म्हणजे एक्झॅक्टली सेम प्रूफ करायचं आहे. डायगोनल AC BD इंटरसेक्ट करतायत पॉईंट O मध्ये, या ठिकाणी नावं फक्त बदलली. AB दिलाय तुम्हाला 20, AB तुम्हाला 20 दिलेला आहे. DC जो आहे तो 6 दिलाय, CD 6, OB जो आहे तो 15 दिलाय आणि तुम्हाला फाइंड करायचा आहे OD, म्हणजे तुम्हाला ही लेंथ काढायची आहे. थोडक्यात काय तर आपल्याकडे त्रिकोणाच्या दोन साईड दिलेल्या आहेत त्याच्या, आणि या त्रिकोणाची एक साईड अननोन ठेवली, एक दिलेली आहे, आणि इथे आपल्याला रेशो दाखवावा लागणार आहे, म्हणून सिमिलर दाखवावं लागणार आहे. हे आपलं पहिलं काम असणार आहे. तर ऑफकोर्स या ठिकाणी साईड CD पॅरलल आहे साईड AB सोबत, म्हणजे याचा सरळ मिनिंग असा होतोय. अँड आणखी एक गोष्ट ट्रान्सव्हर्सल दिली आहे बघा, सेम प्रूफ आहे. BD इज अ ट्रान्सव्हर्सल. जर BD ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे तर हा अँगल आणि हा अँगल जो तो इक्वल असणार आहे नेहमीप्रमाणे. म्हणून अँगल CDO कॉन्ग्रुएंट अँगल हा CDO, इथपर्यंत घेतला मी त्याला फक्त आधीच. आणि हा इकडचा अँगल जो ह्या ट्रायंगलसाठी होतोय DBA, अँगल DBA म्हणजेच या ठिकाणी अँगल CDO हा CDB होता ऍक्च्युली, पण तो O पर्यंत आपण त्याला घेऊ शकतो कारण ते कोलिनियर आहेत म्हणून. तसा हा DBA ऐवजी मी याला OBA असं लिहितोय. हे लिहू शकतो आपण कारण ते कोलिनियर आहेत. आणि याचं रिझन काय आपल्याकडे? अगेन अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर आता इथे हा एक अँगल येऊन गेला, अँड आणखी एक अँगल आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. म्हणून इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल, हा COD अँगल इकडचा घेतला आहे आणि इकडचा AOB, हे दोन ट्रायंगल जर घेतले तर त्याच्यामध्ये हा अँगल आपण आधीच दाखवला CDO कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBA, हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट आधीच दाखवले फ्रॉम फर्स्ट. बिलकुल पाचव्यासारखंच प्रूफ आहे त्याचं. आणि त्यानंतर आणखी एक अँगल व्हर्टिकली ऑपोजिट आहे COD आणि इकडे AOB, ही दोघी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत. म्हणून काय म्हणू शकतो आपण, देअरफॉर बाय विच टेस्ट? बाय AA टेस्ट आपण म्हणू शकतो की ट्रायंगल COD सिमिलर ट्रायंगल AOB, हे दोन ट्रायंगल सिमिलर आले म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या प्रोपोर्शनल असतील. म्हणजे CO आपल्याकडे CO दिलेला नाही म्हणून तो घ्यायची गरज नाही. CD आहे इथे, तर CD
अपॉन इकडचा सी डी म्हणजे इकडचा काय असणार आहे ए बी, सी डी अपॉन ए बी इज इक्वल टू हा रेशो जो आहे तो कोणासोबत असणार आहे, सी डी अपॉन ए बी हा रेशो जो आहे तो असेल तुमचा इकडे आता दुसरी साईड दिली आपल्याकडे, आपल्याला ओडी काढायची ना तर मग इकडचा ओडी घ्या म्हणजे ओडी अपॉन या ठिकाणी ओ बी असणार आहे त्याची करस्पॉन्डिंग साईड आणि यांचे व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता सी डी आपल्याकडे आहे, सी डी 6 दिला आहे, ए बी 20 दिला आहे. त्यानंतर ओ डी जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ओ बी जो आहे तो आपल्याला 15 दिला आहे. याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार, ओ डी त्याच जागेवरती ठेवा, याला 2चा भाग जातोय, 2 3 जार 6 आणि 10 म्हणजे हा 10 तिकडे पाठवा म्हणजे ओडी इज इक्वल टू तुम्हाला बघा आता इथे 10 तिथेच ठेवा, हा 15 इकडे पाठवा म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड बाय 10 असं आपल्याला मिळेल. याला 5चा भाग जातोय, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 3 त्रिक 9 भागिले 2 म्हणजेच 9/2 या ठिकाणी येत आहे आणि 9/2 म्हणजेच किती 4.5 अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला ओडी डायरेक्ट मिळतो आहे. इझी होतं म्हणून फास्ट घेतलं. नेक्स्ट बघा इथे सुद्धा काय करायचं आहे बघा, आता क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे, याची आपल्याला प्रॉपर्टीज माहिती आहेत. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड जे आहेत ते पॅरलल असतात. पॉइंट ई इज ऑन साइड बी सी, ई हा साइड बी सी वरती पॉइंट आहे. लाईन डी इंटरसेक्ट रे ए बी इन पॉइंट टी, या पॉइंटला तो पुढे एक्सटेंड केल्यानंतर टी ला इंटरसेक्ट करतोय डी ई हा. आणि प्रूव्ह करायचं आहे आपल्याला डी बी मल्टिप्लिकेशन इक्वल टू सी इंटू टी हे मल्टिप्लिकेशन आहे. तर आपल्याला कधी शो दॅट प्रूव्ह दॅट या टाईपचं एक्झाम्पल असलं जॉमेट्रीच्या सिमिलॅरिटीमध्ये म्हणा किंवा पुढच्या पायथागोरस थेरम किंवा त्याच्या पुढच्या सर्कलमध्ये म्हणा, तिथे ऑब्झर्व एक करायचं की ह्या साईड्स कुठे आहेत किंवा ते दिलेलं जे काही कंटेंट आहे प्रूव्ह करायचं ते कुठे आहे त्या फिगरमध्ये ते चेक करायचं. तर डी जो दिसतोय तुम्हाला इथे दिसतोय डी, नंतर बी हा बी, त्यानंतर सी आणि इकडे टी. तर हे त्रिकोणाचे साईड दिसत आहेत बघा, तिघीही चारही तुम्हाला ह्या दोन त्रिकोणांच्या दोन साईड दिसत आहेत. म्हणजे हा संबंध जो आहे तो डायरेक्टली आपल्या दोघी ट्रायंगल सोबत आहे आणि ट्रायंगलच्या साईडचा रेशो किंवा मल्टिप्लिकेशन दिसलं की याचा अर्थ असा होतो की आपल्याला त्यांचा प्रोपोर्शनली किंवा रेशोमध्ये लिहायचं आहे. आणि जर त्यांना रेशो आणि प्रोपोर्शनमध्ये लिहायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे 2 ट्रायंगल सिमिलर असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला 2 ट्रायंगल त्या साईड्स इन्क्लूड करणाऱ्या ज्या ट्रायंगल्स आहेत त्यांना सिमिलर दाखवायला लागणार. मग कसं दाखवणार, आपल्या नेहमीच्या मेथडने. हा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल दिसतोय, ही आणि ही पॅरलल आहे. का पॅरलल आहे, साइड ए बी पॅरलल साइड सी डी. हे आपल्याला माहिती आहे का पॅरलल आहे, कारण तो पॅरलोग्राम आहे. देअरफॉर काय होईल, बिकॉज क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलोग्राम, किंवा असं म्हणा साइड्स ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम आर पॅरलल. तर पॅरलल असतात म्हणून. आता ही साइड ए बी ऐवजी मी याला काय करतोय पूर्व एक्सटेंड केलाय तो साइड, म्हणजे ए टी पॅरलल असणार आहे साइड सी डी ला. आणि ही जी ती डी टी इज अ ट्रान्सवर्सल. हिला जर आपण ट्रान्सवर्सल म्हटलं तर काय होईल बघा, म्हणजे हा परत एक अँगल तयार होतोय, तो आपला अल्टरनेट अँगल तयार होतोय. आणि तो अँगल कोणता आहे बघा, इकडचा या ट्रायंगलसाठी बी टी ई आणि या ट्रायंगलसाठी इकडचा ई डी सी, म्हणजे सी ई नाही, इकडचा ट्रायंगल हा घेतोय आपण ना अँगल, हा अँगल म्हणजे हा इकडचा जर बी टी ई आहे तर इकडचा जो आहे तो काय येणार सी डी ई. आता हा कशामुळे आला, अगेन अल्टरनेट अँगल. आता हा एक अँगल येऊन गेला, हा दोघी हे व्हर्टिकली ऑपोजिट आहेत म्हणजे अँगल. अँड देअरफॉर इन ट्रायंगल, आता 2 ट्रायंगल जे दाखवायचे ते बघूयात आपण आधी. बीई टी अँगल बीई टी अँड दुसरा ट्रायंगल जो आहे हा इकडचा बीई टी आला आणि इकडचा जो आहे तो सीई डी येईल. सीई डी 1 to 1 करस्पॉन्डन्स घेण्याचा प्रयत्न करायचा. हा पुढे आता काय होईल, हा एक अँगल तर आपण दाखवून दिला सी डी फ्रॉम फर्स्ट, हा दाखवला गेला. आणि दुसरा अँगल व्हर्टिकली ऑपोजिट आहे, काय येईल तो बीई टी. हा कॉन्ग्रुएंट असेल कोणासोबत, सीई डी सोबत.
म्हणून हे कशावरून लिहिलं आपण, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. त्याच्यावरून आता काय म्हणता येईल आपल्याला, या जागेवरती सोडवतो. त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की हे दोन ट्रायंगल जे आहेत, बाय विच टेस्ट, बाय ए टेस्ट, असं म्हणता येईल की हे दोघी ट्रायंगल जे आहेत, कोणते दोन ट्रायंगल, ट्रायंगल BET सिमिलर असेल ट्रायंगल CED सोबत. आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कसे असतात, करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या प्रोपोर्शनल असतात. मग आपल्याला हव्या असलेल्या साईड घ्यायच्या, फक्त B लागतोय, B आहे इकडे, B आहे तर इकडे काय येतोय, C इक्वल टू, इकडे D लागतोय आणि इकडे T दिसतोय. म्हणजे हा T जर घेतला इकडे तर इकडचा D तुम्हाला मिळेल. आणि इथे फक्त इकडे तिकडे ने आण केली की आपल्याला डायरेक्ट फायनली मिळत आहे. म्हणजे हा इथे DE इकडे आणला तर मल्टिप्लाय होईल, हा BE आणि हा CE तिकडे पाठवला तर मल्टिप्लाय होईल आणि हा TE. याला रिझन काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे ते प्रूव्ह करायचं होतं. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. In the figure, segment AC and segment BD intersect each other in a point AP upon CP equal to BP upon DP. AP, CP आणि BP upon DP हे दोन ट्रायंगलच्या साईड दिसतात आणि त्यांच्या साईड प्रोपोर्शनल दिसत आहेत. म्हणजे एक पार्ट तर आपला ऑलरेडी त्यांनी देऊन ठेवलेला आहे आणि हे जर आपण व्हर्टिकली ऑपोजिट दाखवलं तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर होऊन जातील. एकदम इझी क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP या दोन ट्रायंगलमध्ये एक गोष्ट ऑलरेडी दिली आहे, त्यांच्या साईडचा रेशो दिलेला आहे आणि आपल्याकडे जेवढ्या टेस्ट आहेत त्या टेस्टपैकी इथे दोन विषय संपला आहे. म्हणजे कोणता कोणता, यस आणि यस, म्हणजे साईड साईड. आता राहिला फक्त अँगलची गोष्ट. त्यांच्यामधला जो अँगल आहे तो व्हर्टिकली ऑपोजिट आपल्याला दिसतोय. APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD याला रिझन येईल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मित्रांनो, यांना रिझन देणं फार गरजेचं असतं. रिझनला मार्क्स असतात म्हणून रिझन दिलं गेलं पाहिजे. म्हणून कोणती टेस्ट बघा, या दोन साईड आणि त्यांच्यामधला अँगल आहे म्हणजेच SAS टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ABP हा सिमिलर असेल ट्रायंगल CDP सोबत. इतके सहज त्याचं प्रूफ होणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9. इन द फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D ऑन साइड BC इज सच दॅट अँगल BAC इक्वल टू अँगल ADC. हे दोन अँगल ऑलरेडी आपल्याला इक्वल दिलेले आहेत. जे अँगल इक्वल असतात ऑफकोर्स ते कॉन्ग्रुएंट सुद्धा असतात. त्यानंतर हा जो अँगल आहे, आता बघा इथे काय म्हटलं, प्रूव्ह दॅट CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. आता हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल हे दोघे आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेत. तर तयार झालेले ट्रायंगल बघूयात आपण. इन ट्रायंगल, आता ट्रायंगल कोणता बघा, D मिडलला आला पाहिजे असा विषय घ्या. म्हणजेच अँगल BAC हा BAC हा या ठिकाणी येऊ शकतो. CDC याच्यामध्ये C येतोय आणि ABC याच्यामध्ये पण C येतोय. नाही, C त्यांचा कॉमन अँगल आहे म्हणजे C आपण डायरेक्ट घेऊ शकतो. ठीक आहे. तर इथे BAC आणि याचा D मिडलला आला पाहिजे. अँड ट्रायंगल CADC बघा बरोबर. C करस्पॉन्डिंग अँगल त्यांचे कॉमन अँगल आला आणि हा A वेगळा आहे, हा B मात्र जो आहे तो A आणि D सोबत येतो आहे. बघा आता इथे काय होईल, दोन ट्रायंगलमध्ये जो अँगल दिसतोय एक आपण दाखवूनच दिलेला आहे. से दिस फर्स्ट, म्हणजे कोणता अँगल BAC ते त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे हे गिव्हन आहे, गिव्हन. आणि फ्रॉम फर्स्ट आपण याला म्हणू शकतो. राहिली गोष्ट आता आणखी एक अँगल जो तुम्हाला बोललो मी आता जस्ट की तो कॉमन अँगल आहे. हा कॉमन अँगल आहे बघा, अँगल ACD. इकडच्या ट्रायंगलसाठी ACB आणि तिकडच्या ट्रायंगलसाठी DCA. अँगल DCA हे दोघी कॉन्ग्रुएंट येतील. याचं रिझन असेल कॉमन अँगल.
कारण तो दोघी ट्रायंगल्समध्ये आहे. राहिले आता त्या दोघींच्यावरून आपण म्हणू शकतो बाय ए टेस्ट हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर झाले. कुठले कुठले ट्रायंगल आहेत ते? ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल. बघा ही 1 to 1 करस्पॉन्डन्स घेणं खूप गरजेचं आहे. BAC असं आहे बघा इथे, म्हणजे हा D जो आहे तो A सोबत आहे, D आणि A सोबत आला पाहिजे, म्हणजे हा इथे ADC हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आपल्याला लागणार बघा काय काय आहे. AC आहे म्हणजे हा इथे दिसतोय AC, नंतर CB आहे, CB दिसतोय BC, आणि इकडे CD दिसतो म्हणजे CD आहे. म्हणजे आपण काय करणार मग इथे आपल्याला लागणारे आपण घेतो जनरली AC, त्यांनी तिथे CE स्वरूपात दिलेला आहे. इकडचा CE म्हणजे इकडचा काय असणार CD, आणि इकडे पुढे BC लागतोय आपल्याला. CB म्हणजेच BC म्हणजे हा इकडचा CB आणि इकडचा असेल AC किंवा त्याला आपण CA म्हणू शकतो. आता हा CA आणि CA इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल तर CA स्क्वेअर होईल. हा तिकडे त्यांना मल्टिप्लाय होईल CB इंटू CD, आणि हेच आपल्याला जे आहे ते प्रूव्ह करायचं होतं. इथे लक्षात ठेवायचं की अक्षर ज्या वेळेला आपण क्रमाने घेतोय ऑर्डर जी आहे ती बघून घ्यायची. ॲक्च्युली आपण CBला BC आणि CB दोघी वाचू शकतो, पण आन्सरमध्ये ज्याप्रमाणे दिलेलं आहे ते बघून घ्यायचं, एकदा चेक करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे त्यांना लिहून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर जम्बलिंग होत नाही. काही वेळेला आपला आन्सर नाही आला असं आपल्याला वाटतं आणि मग आपण गोंधळतो. तो गोंधळ होऊ नये यासाठी एवढं ऑब्झर्वेशन जरूर करायचं. तर हे चॅप्टर नक्कीच इझी तुम्हाला जाऊ शकतं. तर मित्रांनो, या एक्झाम्पल नंतर या ठिकाणी ह्या एक्झरसाइज आपली जी प्रॅक्टिस सेट 1.3 आहे ती या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूयात. पुढे येऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नवीन टॉपिक सुरू करू आणि त्या नवीन टॉपिकसोबतच जी प्रॅक्टिस सेट 1.4 शेवटची एक्सरसाइज आहे ती पण आपण त्यामध्ये घेणार आहोतच. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.